नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनल वरती आपले स्वागत आहे। आपण पाहत आहोत 9वी मधील अर्थ नियोजन हा चॅप्टर बघत आहोत। त्यातला सराव संच 6.1। आता आपण त्यातलं पहिलं गणित बघूया। तर पहिलं गणित काय आहे? अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांनी बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा। मग बघा आपल्याला काय काय दिलंय। सुरुवातीला आपण घेऊया। आपल्याला दिलेलं आहे रक्कम बरोबर काय आहे x, बचत बरोबर काय आहे 120 आहे आणि खर्च किती आहे, खर्च बरोबर 90%, म्हणजे काय येणार आहे 90 भागिले 100 x। आता पहा, मग आपल्याला उत्पन्न काढायचं ना। उत्पन्न म्हणजे तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढायची आपल्याला। आपण काय करायचं, मग हे झालं उत्पन्न। उत्पन्नाचं सूत्र काय आहे? उत्पन्न बरोबर खर्च प्लस बचत। आता बघा उत्पन्न काय मानलं आपण, किंवा रक्कम काय मानली, x मानली। x मानल्यावर खर्च किती आहे आपला 90 भागिले 100 x प्लस बचत किती आहे आपली 120 आहे। 120 आहे ना। मग आता 120 काय करायचे आपल्याला, प्लस मधले इकडे मायनस मध्ये घ्यायचे, x वजा 120। आता इथे किती आहे तर 90 भागिले 100 x। अरे मग आता काय करायचं, 100 जे भागाकारातले आहेत इकडे जाऊन किती होणार आहेत, गुणाकारात जाणार आहेत। मग आता हे 100 x वजा 120 बरोबर 90 भागिले 100, 100 तर आपण तिकडे घेतले ना, 90 x राहिले। मग आता 100 चा x सोबत गुणाकार केल्यावर 100 x आला, वजा 100 चा 120 सोबत गुणाकार केल्यावर 12,000। कारण हे 2 आणि हा 1 0, आणि हे 90 x जसे तसे घ्यायचे। आता काय करायचं, 100 x जसे आला तसे येणार आणि वजा हे जे 12,000 आहेत ते तिकडे जाणार आहेत, आणि 90 x जे आहेत ते काय होणार इकडे येणार, आणि हे 12,000 आले। आता 100 मधून 90 गेले, किती राहिले 10 x राहिले, आणि हे 12,000 जसे तसे। x बरोबर 12,000 आणि इथे भागिले किती 10, हा शून्य कटला, उत्तर किती आलं आपलं x बरोबर आला आपलं 1200 रुपये आलं। म्हणजे अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम, अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम 1200 रुपये असेल। ठीक आहे। आता आपण पाहत आहोत पुढचं गणित। सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला। त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला। उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला। तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला, आपल्याला काय करायचं आता काढायचं। मग आता सुरुवात कशी करायची, बघायचं अगोदर काय काय दिलंय ते आपल्याला मांडायचं। मग भांडवल बरोबर काय आहे 50,000 रुपये त्याचं भांडवल राहणार, ते झालं। मग आता त्याला पहिल्या वर्षीचा नफा बघायचा। पहिल्या वर्षी तोटा झाला, किती झाला 20%, आणि दुसऱ्या वर्षी नफा झाला किती, दुसऱ्या वर्षी नफा झाला त्याला 5% नफा झाला, आणि 20% तोटा झाला। आता 20%चं आपण सॉल्व करायचं, कसं बघायचं। पहिल्या वर्षी तर तोटा पाहायचा आपण, किती आहे 20 भागिले 100 गुणिले 50,000 आले। हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, 5 दोन्ही
10 आलं. आता पुढं काय करायचं मग, हे झालं आपलं पहिल्या वर्षीचं. आता उरलेले भांडवल बरोबर एकूण भांडवल वजा तोटा. मग काय केलं, एकूण भांडवल किती होतं त्याचं 50,000 होतं. वजा काय केलं आपण त्यातून 10,000 वजा केले. आता सोपं आहे, 5 मधून 1 गेला 4 उरले, म्हणजे 40,000 रुपये त्याला काय झालं, रक्कम त्याची उरली. मग आता मिठाईचा नफा किती होता त्याला, मिठाईचा नफा 5% म्हणजे 5/100. आणि हे उरलेल्या भांडवलातून त्यानं केलं ना, म्हणून आपण इथं 40,000 घेतले. मग आता हे 2 शून्य हे 2 शून्य कुठले कटले, 4×5 20 आलं. म्हणजे इथं काय झालं 2,000 रुपये आले. हे बघा 4×5 20 आणि हे 2 शून्य आले ना, 2,000 रुपये आले त्याला. मग आता बघायचं 2 वर्षानंतर सुमितच्या हाती असलेले भांडवल बरोबर 40,000 प्लस 2,000 बरोबर 42,000 आले. म्हणजे काय झालं आपल्याला, आता मूळ भांडवलात झालेला एकूण तोटा काढायचा. मूळ भांडवलात झालेला एकूण तोटा. एकूण तोटा काय राहील मग 50,000 वजा 40,000. आता 50 मधून आपण काय काढायले 40,000 काढायले. मग किती उरायलेत आपल्याला, सॉरी 40,000 नाही 42,000 आपण वजा करायला. म्हणजे किती उरायलेत आपल्याला 8,000 उरतात 50,000 मधून. कारण आपलं भांडवल किती होतं 42,000 आणि एकूण भांडवल किती होतं 50,000. मग आपल्याला तोटा काढायचा ना, तर 50,000 मधून 42,000 वजा केले, उत्तर किती आलं 8,000 आलं. म्हणजे हा काय झाला, त्याला एकूण झालेला मूळ भांडवलातला तोटा आहे. मग आता आपल्याला काय सांगितले गणितामध्ये की शेकडा तोटा काढायचा. मग शेकडा तोटा बरोबर त्याचं सूत्र काय राहील, जो आपला तोटा झालेला आहे ते तोटा भागिले आपलं जे मूळ भांडवल आहे ते. तुम्हाला सूत्र पण सांगणार मी लगेच. तोटा बरोबर मूळ रक्कम आणि गुणिले 100 असं हे सूत्र राहील. मग आपला तोटा किती आहे 8,000 आहे. मूळ रक्कम काय आहे आपली 50,000 रुपये आपली रक्कम राहणार. आणि गुणिले हे 100 राहतील. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 5×1 5. आता इथं किती उरले 5 गेले म्हणजे 6 7 8 म्हणजे 3 उरले. 5×6 30. म्हणजे आपला या भांडवलाचा एकूण तोटा किती झाला मग 16% तोटा झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.